असा तुम्ही कधी बटाटा बनवला आहे का? तर एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी या पावसाळ्याच्या दिवसात टेस्टी लागतो बघा हा बटाटा. तर या बटाट्याची तुम्ही छान अशी भाजी बनवून खा. चवीला एकदम भारी अशी लागते आणि अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनणारी आहे. त्याच्यामुळं रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता बटाट्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी 2 बटाटे घेतले. तर मीडियम आकाराचे होते बघा, जास्त मोठेही नाही. तर या बटाट्याच्या साली न काढता छान असं बटाट्याच्या फोडी करून पाण्यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी आहेत ना त्या ठेवून द्यायच्यात. तर आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. तर इथं मोठा 1 चमचा मी धने घेतलेत, कोथिंबीर घेतली. इथं मोठे 2 चमचे शेंगदाणे कच्चे घेतलेत. बघू शकता इथं कोथिंबीर घेतली वाटण्यासाठी आणखीन. इथं 10-11 मिरच्या घेतल्यात निवडून स्वच्छ अशा. इथं 2 चमचे खोबरं घेतले. इथं 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतले. तर हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे. तर त्याच्या अगोदर मी शेंगदाणे आणि मिरच्या या पद्धतीनं बघा भाजून घेतल्यात. जास्तीचाही मिरच्या भाजल्या नाहीत, थोडेसे मिरच्याचा कच्चेपणा आहे ना तो काढून घेतलेला आहे. बघू शकता मी शेंगदाण्यासोबत अशा 2 ते 3 मिनटं परतून घेतले आणि थंड करण्यासाठी हे ठेवून दिलेलं आहे. तर तोपर्यंत आपल्याला कढई ठेवायची गॅसवरती. कढई छान गरम झाली की याच्यात 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे बघा. तर या पद्धतीची तुम्ही एकदा बटाट्याची भाजी बनवून बघा. हिरव्या वाटणातली चवीला अप्रतिम अशी लागते आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही नेहमी याच पद्धतीने भाजी बनवाल. अगदी चमचमीत आणि कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते. तर आता आपलं तेल छान असं गरम झाले. तर तेलामध्ये जिरं टाकून घेतले बघा. तर जिरं छान असं फुललेलं आहे. जिरं छान फुललं की याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर जिरं छान फुललं ना की आपली फोडणी छान अशी बसते. त्याच्यामुळे जिरं कच्चं ठेवायचं नाही. तर याच्यात आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. तर एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी करून बघा. चवीला अप्रतिम अशी लागते आणि आपण छान अशी चमचमीत आणि झणझणीत ही बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर छान कोथिंबीर पण परतून घेतली बघा. तर याच्यात आता बटाटा टाकून घेतला आहे. तर बटाटा आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. तुम्ही एकदा असा करून बघा, भाजी छान लागते बघा आणि बटाटा पण आपला लवकर शिजतो. बटाटा शिजण्यासाठी वेळ लागत नाही. त्याच्यामुळं आपण बटाटा छान असा परतून घेऊया. तर कोथिंबीर आणि जिरं आहेत ना त्याचा पूर्ण सुवास जो असतो तो हा बटाट्याला लागतो बघा. त्याच्यामुळं बटाट्याची भाजी खूप चविष्ट अशी होते. तर इथं छान असा परतून घेतला आहे बटाटा. याच्यात 1 छोटा चमचा हळद टाकून घ्यायचे. तर हळद टाकून परत एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊया. तर या पावसाळ्याच्या दिवसात अशी हिरव्या वाटणातली भाजी खायला चविष्ट लागते बघा आणि छान वाटते. तर नेहमी आपण कांदा लसूण मसाल्याची वगैरे भाजी बनवतो. तर अशी भाजी बनवून खा, चविष्ट लागते बघा. तर याच्यात 1 छोटा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. बाकीचा कोणताही मसाला वापरलेला नाही बघा. तर बघू शकता ही छान असं परतून घेते मी मसाल्यामध्ये, हळदीमध्ये वगैरे. तर छान परतून घेतले. आपल्या बटाट्याच्या फोडीला मसाला सर्व लागलेला आहे बघा. तर असं परतून घ्यायचं आणि भाजीचा कलरही छान येतो आणि भाजीही छान लागते. तर आता ही परतून घेतली भाजी. तर याच्यात आपल्याला जे काय आपण मिक्सरच्या थोडंसं त्याच्या अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे बघा याच्यात. तर पाणी टाकून घ्यायचं. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले आणि छान अशी उकळी येऊ द्यायची या बटाट्याच्या या भाजीला. छान अशी उकळी आली ना की याच्यात बाकीचं जे साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी एका साईडला ना तर आपलं जे काय वाटण आहे ना ते छान असं करून घेतले मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये. तर तुमच्याकडं जर पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर वाटलं तरी चालेल किंवा खलबत्त्यामध्ये वाटलं तरी चालेल. मी इथं मिक्सरला वाटून घेतले. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण करून घेतले आणि ते वाटण आता आपल्या ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायचं आहे. तर आता हे पूर्ण असं तुम्हाला पांढरी फिकी वाटत असेल भाजी, पण ही शिजली ना चवीला खूप छान लागते
आणि कलर देखील बदलतो. याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे चवीसाठी. तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घेतले. तर हे छान असं मिक्स करून घेतले आणि याच्यावरती आता झाकण ठेवून घ्यायचे. तर 5 ते 10 मिनटासाठी याच्यावर छान असं झाकण ठेवून घ्यायचे बघा. तर कमी गॅसवरती ही भाजी शिजवायची, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि चव पण छान लागते बघा ह्या भाजीची. तर आता हे वाटण काढून घेऊयात. तर बघू शकता आपली भाजी अशी शिजलेली आहे. कलर किती छान आलेला आहे बघा. तर याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मी आणि परत एकदा मिक्स करून घेतलेली आहे. तर आता यातला आपला बटाटा शिजला आहे का ते बघूया. तर पूर्ण असा हा बटाटा शिजलेला आहे बघा, बघू शकताय तुम्ही. तर आता ही भाजी गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी थंड करून घेऊयात. तर बघू शकता थंड झाल्यावर आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे. ही भाजी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी अगदी 10 ते 15 मिनटात बनवून तयार झालेली आहे. ही भाजी चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता.